पाहणार आहे, गर्दी काढून घ्या इथून. चला, अजूनही शेतीला पाऊस चालू आहे, पाणी कधीही वाढू शकतं. शहर व परिसरात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगर कल्याण रस्त्यावरील पुलावरून नदीचे पाणी वाहू लागले आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून हा जो नगर कल्याण रस्ता आहे तो दोन्ही बाजूनी बंद केलेला आहे आणि त्याची वाहतूक ही बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सतर्कता राखावी, काळजी घ्यावी ही प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. पाहणार आहे, गर्दी काढून घ्या इथून. चला, ज्या वाहतूक मोटरसायकल विनाकारण थांबलेले असतात सगळा रस्ता खाली करा. अजूनही शेतीला पाऊस चालू आहे, पाणी कधीही वाढू शकतं. नदीच्या कडेला मोटरसायकल आणि फालतू गर्दी करू नका. शेंडी सचेवाडी पाऊस चालू आहे, कधीही पाणी वाढू शकतं. निश्चितच या बाबतीमध्ये अमरधामच्या मागच्या बाजूने जो कल्याण राष्ट्रीय महामार्ग जातो त्याच्यावरती होत असणाऱ्या या सीना नदीवरच्या पुलाचं कामाचं गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे. आणि खरं तर सुरुवात होत असताना दरवर्षी आपण मागतो 4-5 वर्षामध्ये नदीपात्राच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि सातत्याने नदीपात्रामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण दर पावसाळ्यामध्ये कुठेतरी पूर्वीच्या काळामध्ये असं होत नव्हतं, पण मागच्या 5-6 वर्षामध्ये कोविडच्या अगोदरपासून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगवटा तयार होतो आणि म्हणून या बाबतीमध्ये इथं पाणी येतं. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा, मग ते कलेक्टर साहेब असतील, महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील. आणि या बाबतीमध्ये पूल जरी सुरू झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला हा पूल नागरिकांच्या रहदारीकरता खुला झालेला असणार आहे. आणि अमरधामच्या मागच्या गेटपासून तर अगदी कल्याण महामार्गापर्यंत ह्याचा पुलाचं सगळं काम असणार आहे. बुरडगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती, पण बुरडगावमध्ये देखील एक मोठा RCC पूल उभा केलेला आहे. या बाबतीमध्ये खरं तर बोलेगावचा मागचा जो रोड आहे तर त्या बाबतीमध्ये तिथे देखील पूल आता मंजूर झालेला आहे. म्हणजे नगरमध्ये अशा प्रकारे सीना नदी पात्रावरती असणारे सगळेच पूल आता मोठे पूल केलेले आहेत. फक्त हा एक पूल सीना नदीच्या मागचा अमरधामच्या मागच्या बाजूचा आणि बोलेगावचा हेच खरं तर आता 2 राहिलेले आहेत. हे देखील आपल्याला पुढच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकांच्या करता हे पूल हे खुले झाले राहतील. आणि त्याच्यातनं पाऊस जरी झाला तरी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण, पुलाला नदी जरी पाणी आलं तरी राहणार नाही, अशा प्रकारचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. पण ह्या बाबतीमध्ये या पावसाळ्यामध्ये आयुक्त साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी खबरदारी घ्यावी. आणि ह्या मार्गावरती सगळे आता गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि गणरायाच्या मूर्त्यांचं या ठिकाणी मोठे व्यावसायिक आहेत. आणि म्हणून नगरमधूनच नाही तर जिल्ह्याभरातनं लोक गणरायाची मूर्ती खरेदी करण्याकरता ह्या भागामध्ये येत असतात. आणि मग ते मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होती. आणि म्हणून इथून जो ठाणग्यांच्या पंपा शेजारून जो माधवनगरचा रोड आहे तो वारवाच्या मारुतीला निघतो आणि वारवाच्या मारुतीपासून आपण नालेगावपर्यंत रस्ता निघू शकतो. त्याचं लवकरात लवकर काम सुरू करावं, लोकांकरता तो रहदारीकरता खुला करावा, अशी एक आज मागणी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांकडे करण्यात येत आहे. त्याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी ते काम करून घेण्याकरता आमचा पाठपुरावा असणार आहे. नमस्कार, मी आयुक्त तथा प्रशासक अहमदनगरपालिका. काल रात्री अहमदनगर आणि शहर परिसरामध्ये जवळजवळ 80 ते 100 mm इतका पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नगर कल्याण जो रस्ता आहे शहरातून कल्याण रोडला जोडणारा तो पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्या ठिकाणी असणारे जे विजेचे खांब आहेत तेही देखील पडलेले आहेत आणि ही सर्व परिस्थिती लक्षात येता पहाटे 4:30 वाजल्यापासून आम्ही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत हा पूल वाहतुकीसाठी रहदारीसाठी बंद केलेला आहे आणि ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं आहे। आम्ही या पुलाला एक पर्यायी वाहतूक मार्ग असणारा आमच्या शहरातील माधवनगरचा जो रस्ता आहे, माधवनगर बागरोजे हडकोकडून आम्ही नेप्ती नाक्याकडे रस्ता परत चालू केलेला आहे आणि सध्या सर्व स्थिती नियंत्रणात आहे।